नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. वैशाख पौर्णिमा 2026 कोणत्या दिवशी आहे? त्यानंतर सत्यनारायण पूजन कधी करावं? पौर्णिमेचा उपवास जो आहे तो केव्हा करावा? त्यानंतर सत्यनारायण पूजन कसे करावे? सत्यनारायण पूजन का करावे? याबद्दल आता थोडक्यात तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. तर बघा, सत्यनारायण पूजन दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये करायचं असतं. याने आपल्या घरातील जी काही आर्थिक टंचाई आहे किंवा दारिद्र्यता आहे तर ते दूर होण्यास मदत होते. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये आपण कष्ट तर भरपूर करतो पण पैसा जो आहे तो पुरत नाही, आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये अन्न पाण्यामध्ये आपल्याला बरकता येत नाही किंवा बरकता राहत नाही, आपल्या घरामध्ये सारखं आर्थिक टंचाई असते, अन्न पाण्यामध्ये देखील टंचाई असते. भरपूर जणांच्या घरामध्ये महिन्याचं जरी राशन भरलं तर ते महिन्याच्या अगोदरच संपतं. त्यामुळे घरामध्ये भरपूर जणांच्या अडचण राहते, अन्न पाण्यामध्ये देखील कमतरता भासते. त्यामुळे दर पौर्णिमेला आपल्याला न चुकता घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायचं असतं. तर आपल्या अन्न पाण्यामध्ये घरामध्ये बरकतता राहण्यासाठी भगवान विष्णूची सेवा आपल्याला दर पौर्णिमेला करायची असते. आणि ही सेवा आपल्याला आपल्या घरामध्ये प्रदोष काळामध्ये करायची असते. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळामध्ये ही पूजन करायचं असतं. या पूजनाने आपल्या घरामध्ये जे काही कमतरता आहे किंवा ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते. तर तुम्ही संकल्पयुक्त जरी सेवा केली तरी चालेल. तुम्ही 12 पौर्णिमेचा संकल्प करून तुम्ही 12 सत्यनारायणाची पूजन म्हणजे 1 वर्षाचे जर संकल्प करून तुम्ही दर पौर्णिमेला न चुकता जर घरामध्ये आपल्या घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीमध्ये जर सत्यनारायण पूजन केलं तर तुमच्या घरामध्ये जे काही कमतरता आहे, जे काही आर्थिक टंचाई आहे तर ते दूर होण्यास मदत होते. त्यामुळे न चुकता महिलांनी तर आवर्जून सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये करावं. तर बघा, आता या महिन्याची जी पौर्णिमा आहे म्हणजे वैशाख पौर्णिमा जी आहे तिथे 2 दिवस आली आहे. त्यामुळे सगळ्यांना कन्फ्यूज होत असतं. कारण भरपूर महिला ज्या आहेत त्या दर महिन्याला म्हणजे संकल्प न करता देखील प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला महिला ज्या आहेत त्या आवर्जून म्हणजे आवडीनं त्यांनी पौर्णिमेचा सत्यनारायण करत असतात. तर त्यांना भरपूर जणांना प्रश्न पडलेला असतो की आता सत्यनारायण म्हणजे पौर्णिमा जर 2 दिवसावर आली तर पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो कधी करावा? त्यानंतर सत्यनारायण तर म्हणजे पूजन कधी करावं हा तर प्रश्नच असतो. पण पौर्णिमेचा उपवास जो आहे तो प्रत्येक महिला पकडतात. म्हणजे प्रत्येक महिला ज्या आहेत त्या पौर्णिमेचा उपवास करतात. तर आता त्यांना देखील प्रश्न पडलेला असतो की आता पौर्णिमेचा उपवास कधी करावा? तर बघा, पौर्णिमा जी आहे ती या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी 30 तारखेला पौर्णिमा संध्याकाळी 9:13 सुरू होणार आहे. आणि त्यानंतर शुक्रवारी म्हणजे 1 मे 2026 वार शुक्रवारी पौर्णिमा संध्याकाळी 10:53 संपणार आहे. त्यामुळे बघा, आता पौर्णिमा जी आहे ती खरी पौर्णिमा जी असते ती सूर्यानं पाहिलेली पौर्णिमा जी असते तर त्याला खरी पौर्णिमा म्हणतात. आणि त्याच दिवशी पौर्णिमेचा उपवास पण करतात आणि त्याच दिवशी सत्यनारायण पूजन करतात. तर भरपूर महिला ज्या आहेत त्या पौर्णिमेचा उपवास करतात. तर त्या पौर्णिमेचा उपवास जो आहे तो प्रत्येक जणींनी शुक्रवारी उपवास करावा. आणि त्यानंतर आता पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो देखील शुक्रवारी म्हणजे 1 मे 2026 वार शुक्रवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजन करावं. तर बघा, सगळ्या महिलांनी आपल्या घरामध्ये पूजनाची जी मांडणी आहे ती अगोदर केली तरी चालेल. पण तुम्ही सत्यनारायणाची जी पोथी आहे किंवा जी काही कथा आहे तर ते वाचण्यासाठी तुम्हाला संध्याकाळीच पूजन करायचं असतं. त्यासाठी बघा, तुम्ही प्रदोष काळ म्हणजे 5 ते 7 या वेळेमध्ये तुम्ही पूजन करू शकता आणि तो काळ शुभ काळ मानला जातो. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला जो सत्यनारायण पूजन आहे ते प्रदोष काळामध्येच करायचं असतं. त्यामुळे आपल्याला 5 ते 7 या वेळेमध्ये पूजा मांडणी करून विधिवत पूजन करायचं आहे. तर आता सत्यनारायणाची पोथी जी आहे ते सगळ्यांच्या घरामध्ये असते. कारण बघा, आता प्रत्येक घराघरामध्ये महिला सत्यनारायण पूजन करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने घरामध्ये सत्यनारायणाची पोथी जी आहे ती घेतलेली असते. तर त्या पोथीमध्ये जशी मांडणी आहे त्या पद्धतीने आपल्याला मांडणी वगैरे करून मग सत्यनारायणाची जी कथा आहे 1 ते 5 अध्याय आहेत त्या पोथीमध्ये तर त्याचं पठण करून आपल्याला पूजन करायचं असतं. तर आता पूजेची मांडणी कशी करायची? तर पूजेची मांडणी अगदी साधी आणि सोपी आहे. बघा, आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये म्हणजे आपल्या ज्या घरामध्ये धान्य असतं तर त्याच्यामध्ये कमतरता भासू नये म्हणून आपल्याला सत्यनारायण पूजनामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे असते, थोडेसे गहू घ्यायचे असतात आणि त्याची पूजा मांडणी करून आपल्याला नंतर ते जे गहू किंवा तांदूळ घेतलेलं असतं तर ते तुम्ही नंतर आपल्या धान्याच्या पोते किंवा कोटी काय असेल तुमचं म्हणजे साठवणीचं जे काही साहित्य आहे तर त्यामध्ये तुम्ही ते धान्य थोडे-थोडे टाकायचं. म्हणजे त्याने आपल्या घरामध्ये जी अन्नामध्ये कमतरता आहे तर ती भासत नाही आणि अन्न पाण्यामध्ये बरकतता राहते. त्यामुळे तुम्हाला सत्यनारायण पूजनाच्या वेळेस जे काही तांदूळ आणि गहू घेतले आहेत ते नंतर आणखीन थोडे-थोडे तुम्ही धान्यामध्ये टाकू शकता आणि त्याने देखील तुमच्या घरामध्ये जो आहे तो बदल घडून दिसतो. तर बघा, पूजेची मांडणी कशी करायची? तर बघा, आपल्याला चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावर पांढरं वस्त्र अंथरून त्यावर आपल्याला थोडेसे सेंटरला म्हणजे मध्यभागी आपल्याला गहू टाकायचे आहेत. थोडेसे गहू ठेवून
त्यावर आपल्याला पाण्याचा म्हणजे तांब्याचा जो तांब्या आहे तो ठेवायचा आहे. त्यामध्ये सुपारी, ₹1 नाणं, त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून त्यामध्ये आपल्याला विड्याची पानं ठेवून त्यावर एक ताम्हण ठेवायचं आहे आणि ताम्हणामध्ये देखील आपल्याला तांदूळ ठेवून त्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती स्थापन करून आपल्याला त्यांची देखील पूजा करायची आहे. त्यांना देखील अष्टगंध, हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर सत्यनारायणाची फोटो असते ती पाठीमागच्या साईडनं आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करून समोरच्या साईडनं आपल्याला जोड पानं घ्यायची आहे. तर जोड विड्याची पानं तर आपल्याला 6 पानं लागणार आहे. तर जोड पानं म्हणजे आपल्याला 2 पानाचं 1 पान बनवून आपल्याला समोरच्या साईडनं मांडणी करायची आहे आणि त्यावर आपल्याला 3 सुपारीची स्थापना करून घ्यायची आहे. तर पहिली सुपारी गणपती बाप्पाची, दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची, अशी 3 पद्धतीमध्ये आपल्याला सुपाऱ्याची मांडणी करून त्यांची देखील विधिवत पूजा करून आपल्याला ही पूजन म्हणजे सत्यनारायणाची जी विधी आहे तर ती संपन्न करायची असते. आणि त्यानंतर आपल्याला शिरा म्हणजे रव्याचा प्रसाद बनवायचा आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला रव्याचा शिराच बनवायचा आहे प्रसादामध्ये आणि तो प्रसाद तुम्ही घरातल्यांनी सगळ्यांनी खा. असं म्हणतात की सत्यनारायण जेव्हा घरामध्ये करतो तर तो प्रसाद जो आहे तो बाहेर दुसऱ्याला किंवा तुमच्या शेजाऱ्यांना द्यायचा नसतो, तो घरातल्यांनीच खायचा असतो. कारण ती पूजा आपण आपल्या घरातल्या बरकत वाढण्यासाठी किंवा आपल्या जी माता लक्ष्मी आहे घरामध्ये स्थिर राहण्यासाठी केलेली असते. त्यामुळे ती सत्यनारायणाच्या पूजनाचा जो काही प्रसाद आहे तो घरातल्या सगळ्यांनी खायचा असतो. त्यानंतर जे काही तुम्ही जेवणामध्ये बनवलं आहे स्वयंपाक तर त्याचा नैवेद्य दाखवून आरती करायची असते. तर घरातल्या सगळ्यांनी मिळून अशी तुम्ही आरती आणि सत्यनारायण पूजनाची सेवा करून दर पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये जे काही टंचाई आहे किंवा जे काही कमतरता भासत आहे तर ते दूर करण्यासाठी दर पौर्णिमेला न चुकता तुम्हाला हे पूजन करायचं आहे. तर बघा या पद्धतीने तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता. जर तुम्हाला मांडणीची आणखीन माहिती पाहिजे असेल तर मी 2-3 व्हिडिओ अगोदरच अपलोड केले आहे की सत्यनारायण पूजन घरच्या घरी कसे करावे याबद्दल मी आणखीन माझ्या चॅनलवर 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. तर ते देखील तुम्ही बघू शकता आणि त्याबद्दल संपूर्ण काही माहिती आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करून तुमच्या घरामध्ये महिन्याची दर पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो करून तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत ते दूर करण्यास मदत होते आणि ती सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये जे काही खरंच अन्नामध्ये जी काही कमतरता आहे किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई आहे तर ते दूर होते. तर अशी सेवा तुम्ही दर पौर्णिमेला न चुकता करा. तर बघा याबद्दलच थोडक्यात आज माहिती सांगणार होते मी तुम्हाला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार.